सिडकोच्या माध्यमातून आता ठाणा सिटीमध्ये आहे ती क्लस्टर योजना लागू करण्यात येणार आहे। आपल्यावर या ठिकाणी सिडकोचे एमडी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, ठाण्यामध्ये आता क्लस्टरच्या माध्यमातून आपण घरं उभा करतोय। ठाण्यामध्ये एक सोशल ऑब्लिगेशन म्हणून आपण सोशल रेस्पॉन्सिबिलिटी म्हणून ठाण्यामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंटचं काम आता सिडको मार्फत हाती घेण्यात आलेलं आहे। त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी क्लस्टर होते त्या ठिकाणी याकडे चांगले घर बांधून लोकांना या ठिकाणी देणारच आहोत। एक 322 स्क्वेअर फुटाचे घर आहे, त्या ठिकाणी सर्व सोयी सुविधा युक्त असं सारखं काम आपण या ठिकाणी हाती घेऊन या ठिकाणी चांगले कॉन्ट्रॅक्टर नेमले। काही ठिकाणी आपण विजेसारखे कॉन्ट्रॅक्टर नेमला, काही ठिकाणी L&Tचे आहे आणि आता एक 4 या 5 साईटवर या ठिकाणी ॲक्च्युली काम सुरू झालेलेच आहे। आता नुकतीच परवाचे बोर्डमध्येही सुद्धा एक जवळजवळ 4000 घरांच्या कामाला 1000 कोटीच्या कामाला क्लस्टरलाही सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे फायदा असा होईल, जो क्लस्टरमध्ये एवढे लोक राहत होते त्यांना चांगला घर आणि एक वेल डेव्हलप्ड हाऊस विथ द इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी यांना मिळणारच आहे। सर, तर झोपडपट्टीच्या माध्यमातून आपण ते करणार आहोत? ते आपण स्वतःहून करतो सिडकोच्या माध्यमातूनच आहे की जसं मी सांगितलं, एक शासनाचं GR आहे, त्यामध्ये एक सोशल ऑब्लिगेशन म्हणून सिडकोनी ही जबाबदारी आम्हाला दिली होती। तो सिडको हो स्वतःहून जगे आपल्याला ते ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन देणारच आहे। आपण कॉन्ट्रॅक्टर आम्ही नेमतो आणि खर्च आम्हीच करतो, फक्त जगे आणि इतर गोष्टी ते ठाणे कॉर्पोरेशन आम्हाला देऊन एक चांगली सुविधा त्यांना देणार आहोत। सर, जागा तुम्ही बांधल्यानंतर सिडकोला याच्यातनं इन्कम काय मिळणार आहे किंवा ते कसं काय फॉर्मॅट काय असणार आहे? तो हे काही जगे आपल्याला जो जगे आहे त्यामध्ये या लोकांना हा क्लस्टर ऐवजी ज्यांना घर बांधल्याच्या नंतर काही जगे उरणार आहे, त्या जगेचे आपण मॉनिटायझेशन करून त्या ठिकाणी बिल्डिंग बांधून आपण त्यामधून थोडासा आपल्याला उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे। पण असं पूर्णपणे उत्पन्न आम्हाला मिळेल असंही नाही आहे। सुरुवातीला जसं सांगितलं की शासनाने एक सोशल रेस्पॉन्सिबिलिटी म्हणून क्लस्टर डेव्हलपमेंटचं काम सिडकोला देण्यात आलेलं आहे। सर, नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्टी वसलेली आहे। काही लोकांची मागणी होते, काही अनेक राजकीय लोकांची, की सिडकोने याचं पुनर्वसन करावं किंवा पुनर्विकास करावा। आता ज्या ज्या ठिकाणी मोस्टली जो झोपडपट्टी असेल, आता आमच्या एरियामध्ये असेल, तर त्याबद्दल निश्चित याचा सर्वे करून आता ते कोणती स्कीममध्ये बसते की त्याचा पुनर्विकास कशाच करायचा आहे, निश्चित आपली मागणीच्या अनुषंगाने उचित निर्णय घेण्यात येईल। आपण बघतो की ठाण्यामध्ये आता सिडको पाऊल ठेवत असून क्लस्टरच्या माध्यमातून गोरगरिबांना घरे देणार आहे। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।